तर आज आहे एप्रिल 28 आणि खूप सारे न्यूज आहे. त्याच्यामध्ये एक न्यूज आहे की मुंबईमध्ये स्पेशली काय झालेलं की स्टेट गव्हर्नमेंटने पहिलं असं म्हटलेलं होतं की 1 मेपासून महाराष्ट्र दिवसापासून हे होणार आहे की मराठी कंपल्सरी होणार आहे. जे पण रिक्षा चालवतात वगैरे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहेत तर ते चालक असतील तर त्यांना मराठी आलं पाहिजे. त्याच्यानंतर जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक, त्याच्यानंतर त्यांनी मीटिंग वगैरे घेतली आणि त्यांनी हे जी डेडलाईन दिली होती 1 मेची तर ते थोडी एक्सटेंड करायला तयार आहे. याच्यामध्ये मनसे जे आहे तर ते आक्रमकपणे उतरलेली आहे आणि जे रुलिंग पार्टी आहेत तर ते फ्लेक्झिबल आहेत. तर ह्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की मराठी जे आहे ते कंपल्सरी करणं बरोबर आहे, गरजेचं आहे का वगैरे. पहिली ती गोष्ट, भाषा ही जी आहे तर भाषा म्हणजे फक्त भाषा नसते, ती त्या भागाची, राष्ट्राची ही एक संपत्ती असते आणि एक संस्कृती असते, एक परंपरा असते, खूप साऱ्या गोष्टी असतात भाषेमध्ये. एखादी संस्कृती जिवंत राहते भाषेमुळे, ती पुढे दुसऱ्या जनरेशनमध्ये जाते भाषेमुळे. तर याच्यामध्ये काय होतं आहे मुंबईमध्ये स्पेशली, कारण हे एक इंटरनॅशनल सिटी असल्यामुळे तिथं वेगवेगळे भागातून लोक आलेले आहेत आणि जे मूळ भाषा आहे मराठी महाराष्ट्राची तर ते इतक्या प्रमाणात बोलली नाही जात किंवा त्याला दुय्यम स्थान दिलं जाते की काय, अशी एक थोडीशी शंका लोकांच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं हे जे आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे की मराठी येणं गरजेचे आहे. याच्यामध्ये जर युगो क्लॅशेस केले तर हे कुठल्याही बाजूने नाही जाणार आहे. एकतर भाषा जे आहे शिकणं गरजेचं आहे आणि बाय फोर्स जे आहे तर ते त्याच्यामध्ये पण क्लॅशेस होतात. तर हे एक मोठा असा पेच प्रसंग आहे. आता हे कसं होतं, काय होतं हे आपल्याला ॲक्च्युली पुढे कळेलच. पण तुर्तास तरी असं आहे की सगळे म्हणतात शिकणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी वेळ मागितलेला आहे.